लॅटरल एक्स्ट्राआर्टिक्युलर टेनोडिसिस ही प्रोसिजर काय आहे, कुठल्या पेशंट्समध्ये ही प्रोसिजर रिक्वायर्ड असते हे आज आपण जाणून घेऊया. तर ही एक ACL म्हणजे अँटीरियर क्रुशिएट लिगामेंट या हे गुडघ्यामधील लिगामेंट आहे. ते तुटल्यानंतर रुग्णांमध्ये इन्स्टेबिलिटी येते, ज्यामध्ये दोन प्रकारची इन्स्टेबिलिटी असते, एक अँटेरो पोस्टिरियर आणि एक रोटेशनल इन्स्टेबिलिटी. जेव्हा रुग्णांना रोटेशनल इन्स्टेबिलिटी म्हणजे पाय फिरण्याचं जी समस्या आहे ती खूप जास्त प्रमाणात असते, तेव्हा आपण त्यांना आर्थ्रोस्कोपिक ACL रिकन्स्ट्रक्शन म्हणजे दुर्बिणीद्वारे ACL लिगामेंटच्या शस्त्रक्रियेसोबतच LET म्हणजे लॅटरल एक्स्ट्राआर्टिक्युलर टेनोडिसिस ही प्रक्रिया सुद्धा सुचवतो. तर यामध्ये आपण गुडघ्याच्या आतील ACLचं लिगामेंट तर पेअर किंवा रिकन्स्ट्रक्शन करतोच, पण त्याचबरोबर गुडघ्याच्या बाहेरच्या बाजूला एक लिगामेंट असतं, ज्याला आपण लॅटरल कोलॅटरल लिगामेंट असं म्हणतो. त्या लिगामेंटच्या आतून जे गुडघ्याच्या बाहेरची एक फेशिया आहे, ज्याला IT बँड म्हणतो, त्याचा एक बँड त्या लिगामेंटच्या खाली घेऊन जाऊन आपण अँकरद्वारे फिक्स करतो, ज्यामुळे रुग्णांना रोटेशनल इन्स्टेबिलिटी पासून सुटकारा मिळतो. त्यांचा पाय वारंवार जो फिरत आहे किंवा रोटेशनली अनस्टेबल आहे त्यापासून ते सुटकारा करू शकतात. तर ही प्रोसिजर प्रत्येक ACLच्या रुग्णाला गरजेची आहे का? तर नाही. ज्या रुग्णांमध्ये रोटेशनल इन्स्टेबिलिटी जास्त आहे, म्हणजे जेव्हा आपण क्लिनिकली त्यांना पिवट शिफ्ट ही टेस्ट करतो, तेव्हा पिवट शिफ्ट ज्यांच्यामध्ये हाय ग्रेड असेल अशा रुग्णांना आपण ही प्रक्रिया सुचवतो. त्याचबरोबर जर का ACL लिगामेंटची री इंजुरी झालेली असेल, म्हणजे अगोदर ACL रिकन्स्ट्रक्शन झालेलं आहे पण ते फेल झालेलं आहे, तर अशा रुग्णांमध्ये आपण ही प्रक्रिया किंवा प्रोसिजर आपण करू शकतो आणि एक्स्ट्रा स्टेबिलिटी रुग्णांना देऊ शकतो. त्याचबरोबर जे यंग पेशंट्स आहेत, म्हणजे 18-20 वयोगटातील पेशंट्स आहेत, त्याचबरोबर ज्यांची ॲथलेटिक ॲक्टिव्हिटी जास्त आहे आणि ज्यांना रोटेशनली जास्त स्टेबिलिटीची आवश्यकता आहे, जे की प्रोफेशनल फुटबॉलर्स आहेत किंवा स्प्रिंटर्स आहेत किंवा रनर्स आहेत, अशा रुग्णांमध्ये ही प्रोसिजर उपयुक्त ठरू शकते. अशा रुग्णांना ही प्रोसिजर आम्ही सुचवतो. तर या प्रक्रियेबद्दल अजून जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर तुम्ही निश्चितपणे आम्हाला स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. आम्ही निश्चितपणे आपणास हेल्प करू. थँक्यू.